सभ्य आणि सुशिक्षित समाजाला काळीमा फासणारी घटना घडली आहे। उच्च विद्याविभूषित तरुणीचं लग्न हे हुंड्याच्या मागणीमुळे मोडलंय। पोलिसांनी नियोजित नवरदेवासह आता चौघांना गजाआड केलाय। हीच ती वर्तमानपत्रातली जाहिरात ज्यामुळे सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या एका मुलीच्या भावविश्वाचा चुराडा केला। 4 ओळींची ही जाहिरात वरून एखादं साधं जाहीर प्रकटन वाटावी अशी, मात्र यामागे दडलीये सभ्य समाजाच्या सुशिक्षितपणाचे बुरखे फाडणारी मानसिकता। नाव रोहिणी लीलाधर तालेवार, शिक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई इथे पत्रकारितेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी। मूळची चंद्रपूर शहरात राहणारी रोहिणी आपले शिक्षण पूर्ण करून लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी आग्रही। रोहिणीचे वडील लीलाधर तालेवार सेवानिवृत्त झाल्यावर कुटुंबाला आधार म्हणून 65व्या वर्षी 4000ची नोकरी करून मुलीला उच्च शिक्षण देतात। ऑगस्ट 2013 मध्ये चंद्रपूर शहरात राहणाऱ्या राजू गुंडेटी यांचा मुलगा जयदीपशी रोहिणीचं रीतिभातीप्रमाणे लग्न ठरलं। साक्षगंधही झालं। जयदीपचे वडील राजू गुंडेटी चंद्रपूरच्या आयुर्विमा कार्यालयातून शाखा व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले। स्वतः जयदीप मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत केमिकल इंजिनियर रूपात मोठ्या पगारावर आणि बड्या हुद्द्यावर। ऑगस्ट 2013 पासून एप्रिल 2014च्या 5 तारखेपर्यंत सगळं काही एखाद्या सामान्य घरात चालावं तसं सुरू होतं। पण 5 एप्रिलला वरपक्षानं मुलासाठी मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी 10 लाख रुपये रोख हुंडा रकमेची मागणी केली। मागणी ऐकताच वधूचे वडील अस्वस्थ झाले। त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं गेलं। या घटनेनं घाबरलेल्या वराकडच्या मंडळींनी 10 लाख नको असं म्हणत 21 तारखेला लग्न नक्की अशी थाप मारून वेळ मारून दिली। तब्बल 5 दिवसांनी स्थानिक वर्तमानपत्रात वराकडच्या मंडळींनी चक्क लग्न रद्द झाल्याची एकतर्फी जाहीर सूचना दिली आणि तालेवार कुटुंबावर आभाळ कोसळलं। आपल्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात वैवाहिक आयुष्य आणि छळ यावर प्रबंध सादर करणाऱ्या रोहिणीला शिक्षणानंच धीर दिला। तिनं हिमतीनं घडल्या प्रकाराची तक्रार पोलिसात दिली। येत्या 21 तारखेला माझं लग्न होतं हॉटेल ब्ल्यू पॅराडाईजमध्ये आणि याच म्हणजे 5 तारखेला 5 एप्रिलला ते माझ्या घरी आले आणि ते माझ्याबद्दल आणि त्यांनी 10 लाखाचं हुंडा द्यावा कारण त्याला मुंबईमध्ये फ्लॅट खरेदी करायचा होता, यासाठी त्यांनी आम्हाला मागितलं आणि हे ऐकताच माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला। तालेवार कुटुंबात रोहिणीच्या लग्नासाठी लागणारी सर्व तयारी झाली होती। विवाहाच्या पत्रिका नातेवाईकांना पोहोचल्या होत्या। गेले 8 महिने सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण अचानक 10 लाखांची मागणी झाली आणि होत्याचं नव्हतं झालं। पोलिसांनीही 12 तासांच्या आत नियोजित नवरदेव, त्याचे आई वडील आणि मावस भाऊ अशा चौघांना अटक केली। मला 10 लाख रुपये हुंडा द्या अशी मागणी करत आहेत। तिचे नियोजित पती जे आहेत ते, तिचे आई वडील, त्यांचा एक मावस भाऊ। म्हणून तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोलिसांना कलम 406, 501, 500 रेडविथ 3-4 हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे। त्या चौघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।